गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनावर रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 1,13,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यामध्ये 1 कोटी रुपयांचा गांजाचा समावेश आहे। ही कारवाई पनवेल मुंब्रा महामार्गावरील तळोजा येथे बुधवार दिनांक 13 जून रोजी करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेतले आहे। पनवेल मुंब्रा महामार्गावरून एका महिंद्रा कंपनीच्या गाडीतून अंमली पदार्थाच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल येथील भरारी पथकाला मिळाली। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रायगडचे अधीक्षक रवींद्र कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले। निरीक्षक आर.डी. पाटणे, उत्तम आवाड, दुय्यम निरीक्षक डी.सी. लाडके, एन.जी. निकम, प्रवीण माने तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी.सी. पालवे, महिला जवान आर.डी. कांबळे, निशा ठाकूर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम या पथकाने बुधवारी सापळा रचला। त्यानुसार गाडी अडवून तपासणी केली असता गाडीमध्ये 1 कोटी रुपयांचा गांजा आढळून आला। यामध्ये चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे। आरिफ शेख वय वर्ष 25 व परवेज शेख वय वर्ष 29 असे या दोघांची नावे आहेत। त्यांना शनिवार पर्यंत म्हणजेच दिनांक 15 जून पर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्र कोल्हे यांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।